टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 77 वर प्रॅक्टिस सेट 42 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत सॉल्व्ह करायला, कारण सर्कल बद्दल या आधीच्या क्लासेसमध्ये आपण खूप सारा अभ्यास केलेला आहे. जसं की सर्कल म्हणजे काय, सर्कलचा सेंटर पॉइंट, सर्कलचा रेडियस म्हणजे काय, सर्कलचा डायमीटर म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, आणि आता क्लास 7 मध्ये असताना आपण अभ्यासणार आहोत सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय. मग हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याआधी आपण समजून घेऊयात की सर्कम्फरन्स म्हणजे काय. पण त्याही आधी थोडीशी रिव्हिजन करूयात. थोडंसं विसरलं असाल ना तुम्ही? चला मग रिव्हिजन करूयात. हे पहा, इथे हा काय आहे? एक सर्कल आहे. सर्कलचा हा आहे सेंटर पॉइंट, याला नाव देऊयात ओ. सर्कलच्या एजवर, म्हणजे ही जी येल्लो कलरची एज आहे ना, या एजवर कुठेही आपण एक पॉइंट घेतला. हे पहा, इथे घेतला आता. सेंटर पॉइंट, सर्कलचा सेंटर पॉइंट ते हा पॉइंट, या पॉइंटला नाव देऊयात पी. या दोन्ही पॉइंट्सला जर आपण जॉईन केलं, तर ही जी लाईन इथे तयार झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो रेडियस. हो की नाही? सो अ सर्कल्स रेडियस इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द आउटर एज. आता सेम सर्कल, सर्कलच्या एजवर आपण कुठेही रॅन्डमली 2 पॉइंट्स घेऊयात. एक इथे घेतला आणि एक इथे घेतला. आता या दोन्ही पॉइंट्सला आपण जॉईन करूया. पहा बरं, काय दिसतंय तुम्हाला? हे दोन्ही पॉइंट्स जेव्हा आपण जॉईंट केले एका लाईननी, तेव्हा ही जी लाईन आहे ती सर्कलच्या सेंटर पासून पास होतीये. बरोबर? मग या लाईनला आपण काय म्हणतो? व्हेरी गुड. सगळं आठवतंय तुम्हाला. डायमीटर म्हणतो. हो की नाही? आणि जर ही लाईन या सेंटर मधून पास झाली नसती, थोडी इकडे कुठेतरी असती, तर त्याला आपण काय म्हटलं असतं? कॉर्ड म्हटलं असतं. हो की नाही? तो सर्कलचा रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय आणि कॉर्ड म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. आता हे पहा, इथे हा पॉइंट पी, आपला मगाचाच पॉइंट आपण घेतलेला आहे आणि रेडियस ड्रॉ केला. हा रेडियस आहे तुम्हाला माहिती आहे ना? अशाच प्रकारे आपण सर्कलवर कुठेही पॉइंट घेतला आणि सर्कलच्या सेंटर पासून त्या पॉइंट पर्यंत एक लाईन ड्रॉ केली की त्याला आपण रेडियस म्हणतो. असंख्य रेडियस आपण इथे ड्रॉ करू शकतो किंवा असंख्य डायमीटर आपण या सर्कलमध्ये ड्रॉ करू शकतो. हे तुम्हाला माहित आहे. आता हा एक रेडियस आपण ड्रॉ केलेला आहे. इकडे या साइडला सर्कलच्या एजवर आपण पॉइंट आर घेऊयात आणि आणखी एक रेडियस ड्रॉ करूयात. तो सर्कलच्या सेंटर पॉइंट पासून इथे पॉइंट आर पर्यंत. आणखी एक रेडियस ड्रॉ केल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलेलं आहे? इथे तर 2 रेडियस फॉर्म झालेले आहेत आणि हे 2 रेडियस मिळून एक स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे. बरोबर? आणि ही स्ट्रेट लाईन सर्कलच्या सेंटर पॉइंट पासून पास होतीये. म्हणजेच आपण इथे असं म्हणू शकतो की लाईन आर पी हा एक डायमीटर आहे. येते लक्षात तुम्हाला? सो इथे 2 रेडियस मिळून काय तयार झालेला आहे? एक डायमीटर तयार झालेला आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की रेडियसला आपण लेटर आर ने डिनोट करतो. इथे ओपी हा काय आहे? रेडियस आहे. तर आरपी काय आहे? आरपी काय आहे? डायमीटर. डायमीटरला आपण लेटर डी ने डिनोट करत असतो. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 2 रेडियस मिळून एक डायमीटर तयार होत असतो. बरोबर? सो 2r, 2 रेडियस म्हणजे रेडियसलाच आपण r ने डिनोट करतो. सो 2r इज इक्वल टू 1 डायमीटर असं आपण म्हणू शकतो. हो की नाही? सो जर इथे रेडियसची लेंथ 5 सेंटीमीटर म्हणजे ओपी या रेडियसची लेंथ 5 सेंटीमीटर्स दिली, तर आर पी या डायमीटरची लेंथ किती असेल? सांगा बरं मला. ओपी 5 सेंटीमीटर्स आहे आणि आपण आत्ताच अभ्यासलं की 2 रेडियस एकत्र केले की आपल्याला एक डायमीटर मिळत असतो. सो 2r इज इक्वल टू डी. सो चला, आर म्हणजेच रेडियस किती आहे? 5 सेंटीमीटर आहे की नाही? सो 2 टाइम्स 5. 2 टाइम्स 5 किती येतं? 10. 2 इंटू 5 करणार, काय मिळणार मग आपल्याला? डायमीटरची लेंथ. डायमीटरची लेंथ आता किती झाली मग इथे? डायमीटरची लेंथ झालेली आहे 10. हो की नाही? सो लक्षात आलं का तुम्हाला? जर आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा असेल एखाद्या सर्कलमध्ये आणि रेडियस दिला असेल, तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा? डी इज इक्वल टू 2r. कारण की डायमीटर म्हणजेच 2 टाइम्स रेडियस असतो. आता जर तुम्हाला सर्कलमध्ये डायमीटरची लेंथ दिली, तर तुम्हाला रेडियस फाइंड आउट करता येईल का? चला पाहूयात कशा प्रकारे आपल्याला जर डायमीटरची लेंथ दिलेली असल्यावर रेडियस
फाइंड आउट करता येणार आहे ते पाहूयात. पण त्यासाठी हा जो ब्लू कलरचा डायमीटर आहे ना, त्याला इथून आपण घालवून टाकूयात, म्हणजे आपल्याला गोष्टी सोप्या होऊन जातील. ओके. आता इथे डायमीटर RP ची लेंथ जर 12 सेंटीमीटर्स असेल, तर मला सांगा रेडियस किती असणार आहे? आपण अभ्यासलं की रेडियसच्या डबल असतो डायमीटर. मग डायमीटरच्या किती असतो रेडियस? डायमीटरच्या हाफ असतो रेडियस, हो की नाही? जर इथे RP हा डायमीटर 12 सेंटीमीटर्सचा आहे, तर रेडियस किती येणार? तर हाफ होणार ना 12च्या. हे पहा, डायमीटर 12 सेंटीमीटर्स आहे. मग रेडियस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर, हो की नाही? मग D/2 असं येणार. हे पहा इथे D/2. आता D/2 कसं काय आलं इथे? तर तुम्हाला माहित आहे की न्यूमरेटर बरोबर न्यूमरेटर मल्टिप्लाय होत असतो आणि डिनॉमिनेटर बरोबर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय होत असतो. D ला कोणताच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 आहे. सो D इंटू 1 काय झालं? D आणि 2 इंटू 1 काय झालं? 2. सो D/2 हा झाला रेडियस फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. Dच्या जागी 12 टाकून पहा. 12 का टाकायचं आहे? कारण डायमीटर इथे आपल्याला 12 दिलेला आहे आता. मग 12 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय आन्सर येतं? 2 6 आर 12, हो की नाही? सो इथे रेडियस किती आलेला आहे? रेडियस OP 6 सेंटीमीटर्स, हो की नाही? आलं का लक्षात तुम्हाला? की जर रेडियस दिला असेल तर डायमीटर कसा फाइंड आउट करायचा? आपल्याला माहित आहे डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स R, हो की नाही? आणि जर डायमीटर दिला असेल क्वेश्चन मध्ये, तर रेडियस कसा फाइंड आउट करतो आपण? डायमीटर डिवाइडेड बाय 2 और D/2. इतक्या गोष्टी कळाल्या तुम्हाला? चला आता आपण समजून घेऊयात की सर्कम्फरन्स म्हणजे काय. हे पहा, हा आहे आपला सर्कल. या सर्कलची जी ही एज आहे ना, या एजलाच आपण म्हणतो सर्कम्फरन्स. हे पहा, ही जी एज आहे, त्या एजचे जेवढे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सला आपण म्हणतो सर्कम्फरन्स. अ सर्कल सर्कम्फरन्स इज द डिस्टन्स अराउंड द एज. आणि या सर्कम्फरन्सला आपण लेटर C ने डिनोट करत असतो. आता तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? आपला हा सर्कम्फरन्स म्हणजे सर्कलची ही पूर्ण एज, त्यालाच आपण सर्कम्फरन्स म्हणतो की नाही? मग आपला हा सर्कम्फरन्स आणि सर्कलचा डायमीटर या दोघांचं एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? ते टेक्स्टबुकमध्ये एका ॲक्टिव्हिटी थ्रू तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. शिवाय एक बरणी दिलेली आहे. त्या बरणीच्या अराउंड तुम्हाला एक थ्रेड लावलेलं पिक्चर आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि तुम्हाला सर्कम्फरन्स मेजर करायला सांगितलेलं आहे. राईट? खाली या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सो या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करायच्या. या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की सर्कम्फरन्स आणि डायमीटरचा संबंध आहे. चला तर मग एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात की कशा प्रकारे यांचा जो रेशिओ असतो तो कॉन्स्टंट असतो. इथे मी हा एक डब्बा घेतलेला आहे. या डब्याचा सर्कम्फरन्स आहे 22 सेंटीमीटर्स आणि डायमीटरचा आहे 7 सेंटीमीटर्स. सर्कम्फरन्स म्हणजे अराउंड द एज. ओके, मी एका दोऱ्याने त्या डब्याच्या साईडला पूर्ण असा दोरा गुंडाळला. तो दोऱ्याची लेंथ पाहिली, ती आली 22 सेंटीमीटर्स, बरोबर? म्हणजेच तो काय झाला? सर्कम्फरन्स. त्यानंतर दोरा घेतला आणि या डब्याच्या असं वरती डायमीटर मी मेजर केला. तो किती आलेला आहे? 7 सेंटीमीटर्स. आता आपण अभ्यासलं की यांचा जो रेशिओ असतो सर्कम्फरन्स आणि डायमीटरचा, तो कॉन्स्टंट असतो. तर रेशिओ म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचंय? सर्कम्फरन्स डिवाइडेड बाय डायमीटर करायचंय. सो सर्कम्फरन्स आहे 22 सेंटीमीटर्स आणि डायमीटर आहे 7 सेंटीमीटर्स. सो 22 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 3.14. आता तुम्ही कोणतीही वस्तू घ्या सर्क्युलर शेपची आणि त्याचा सर्कम्फरन्स मेजर करा. सर्कम्फरन्स मेजर केल्यानंतर डायमीटर मेजर करा आणि अशा प्रकारे त्यांचा रेशिओ फाइंड आउट करा. तुम्हाला लक्षात येणार आहे की कायम त्यांचा रेशिओ हा 3.14 इतकाच असतो. मग ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला दरवेळी मिळत असते, सर्कम्फरन्स आणि डायमीटरचा रेशिओ फाइंड आउट केल्यानंतर त्यालाच ग्रीक लेटर पाय याने डिनोट केले जाते आणि पायची व्हॅल्यू ही कायम 22/7 और पाहिलं ना आपण 3.14 इतकीच असते. आता इथे तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून पहा. सर्क्युलर थिंग्स तुमच्या घरामधल्या घ्या, डिश घ्या, डब्बा घ्या एखादा, वॉटर बॉटल घ्या
आणि त्यांचा अशा प्रकारे रेशो फाइंड आउट करा. रेशो फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला तो हा कॉन्स्टंटच मिळणार आहे 3.14. सो हे पहा, याआधी आपण अभ्यासलं की जर रेडियस दिला असेल सर्कलमध्ये तर डायमीटर कसा फाइंड आउट करायचा. जर डायमीटर दिला असेल सर्कलमध्ये तर रेडियस कसा फाइंड आउट करायचा. आणि आता हे पहा, सर्कम्फरन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल एखाद्या सर्कलचा तर तो कसा फाइंड आउट करायचा. हे पहा, त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी हा एक फॉर्म्युला आहे. बरोबर. आता पाय डी हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, जेव्हा आपल्याला सर्कलमध्ये डायमीटर दिलेला असतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि एखाद्या सर्कलमध्ये डायमीटर न देता जर रेडियस दिला असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. आलं लक्षात. 2 पाय आर असं का यूज केलेलं आहे इथे. हे पहा, डायमीटर म्हणजे काय, 2 टाइम्स रेडियस. बरोबर. जर रेडियस दिला असेल तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला थोडासा चेंज करायचा आहे. डायमीटरच्या डीच्या ऐवजी 2 टाइम्स आर असं राईट करायचंय. खूपच इझी आहे, हो की नाही. चला, आधी आपण आता काय करूयात, आतापर्यंत काय काय अभ्यासलं ते थोडं रिवाइज करूयात आणि मग आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊयात. जर आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे आणि रेडियस दिलेला आहे तर काय कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण. डायमीटर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय आर. आर म्हणजे रेडियस. आता डायमीटर दिलेला आहे आणि रेडियस फाइंड आउट करायचा आहे, मग कोणता फॉर्म्युला यूज करणार. रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. आता सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि रेडियस दिलेला आहे, मग सर्कम्फरन्स कसा फाइंड आउट करणार. काय फॉर्म्युला आहे, आत्ताच आपण पाहिला. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे काय, 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय रेडियसची लेंथ. आता डायमीटर दिलेला आहे आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे, मग कोणता फॉर्म्युला. सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. पाय डी म्हणजे काय, पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय डायमीटरची लेंथ. चला, आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आपण प्रॅक्टिस सेट 42 सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रॅक्टिस सेट 42 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द टेबल बिलो. इथे हा टेबल दिलेला आहे, आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट नंबरला काय दिलेलं आहे, रेडियसची लेंथ दिलेली आहे, किती आहे 7 सेंटीमीटर्स. डायमीटर दिलेला आहे का, डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्यांनी दिलेला नाहीये. आणि सर्कम्फरन्स सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो तुम्हाला तर माहित आहे, जर रेडियस दिलेला असेल तर डायमीटर आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. काय फॉर्म्युला आहे डायमीटर फाइंड आउट करण्याचा. येस, व्हेरी गुड. डायमीटर इज इक्वल टू 2r. सो 2 मल्टिप्लाइड बाय आर. आरची किती लेंथ आहे दिलेली 7 सेंटीमीटर. आर म्हणजे रेडियस, हो ना. हे पहा, इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की रेडियस म्हणजे आर, डायमीटर म्हणजे डी आणि सर्कम्फरन्स म्हणजे सी. सो आरची काय व्हॅल्यू आहे 7 सेंटीमीटर. 2 मल्टिप्लाइड बाय 7 किती 14. सो 14 सेंटीमीटर झाला डायमीटर. 7 सेंटीमीटर रेडियस असलेल्या सर्कलचा डायमीटर आहे 14 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो कसा करणार, सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्याचा काय फॉर्म्युला आहे. सो 2 फॉर्म्युले आपण अभ्यासले. रेडियस दिलेला असला तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आणि डायमीटर दिलेला असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा. आता इथे आपल्याकडे रेडियस सुद्धा आहे आणि डायमीटर सुद्धा आहे. आपण दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला यूज करून सर्कम्फरन्स फाइंड आउट करू शकतो. चला, आता इथे आपण हा फॉर्म्युला यूज करूयात. सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. डायमीटर आपण इथे फाइंड आउट केलेला आहे की नाही, म्हणून पाय डी. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू पायची काय व्हॅल्यू आहे 22/7. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ही कधीही बदलत नाही. सो 22/7 मल्टिप्लाइड बाय डी. डी काय आहे, डी म्हणजे डायमीटर 14 सेंटीमीटर. सो 14 इथे राईट करूया. आता या 7ने 14ला आपण इझिली डिवाइड करू शकतो की नाही. 7 1 जार 7 आणि 7 2 जार 14. आता इथे रिमेनिंग काय आहे 22 मल्टिप्लाइड बाय 2. सो 22 मल्टिप्लाइड बाय 2 काय होते 44 सेंटीमीटर.
सो इथे आपण या टेबलमध्ये आन्सर्स राईट करूयात. डायमीटर आलेला आहे 14 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स आहे 44 सेंटीमीटर्स. चला सेकंड पाहूयात आपण आता. सेकंड नंबरला रेडियस दिलेला नाहीये, बरोबर, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डायमीटर किती दिलेला आहे? डायमीटर दिलेला आहे 28 सेंटीमीटर्स आणि सर्कम्फरन्स सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग या डायमीटर वरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो की नाही? फॉर्म्युला लक्षात आहे ना तुमच्या? काय आहे फॉर्म्युला रेडियस फाइंड आउट करायचा असेल तर? आपल्याकडे डायमीटरची लेंथ आहे, सो रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. सो डायमीटर किती आहे? डायमीटर आहे 28 डिवायडेड बाय 2 करणार आपण. सो आपण डिवाइड करू शकतो इझिली. 2 1s are 2 and 2 14s are 28. सो किती आला इथे रेडियस? 14 सेंटीमीटर्स. आता रेडियस तर आपण फाइंड आउट केला इथे 14 सेंटीमीटर. आता काय फाइंड आउट करायचं आहे? सर्कम्फरन्स. चला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला राईट करा. C इज इक्वल टू येस पाय डी और 2 पाय आर. व्हेरी गुड. पाय डीचा आपण इथे सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी हा फॉर्म्युला यूज करून सर्कम्फरन्स फाइंड आउट करूयात. सो पायची काय व्हॅल्यू आहे? येस, व्हेरी गुड. 22/7 मल्टिप्लाइड बाय डी. डी काय आहे? हे पहा 28 आहे की नाही? चला इथे राईट करूया 28. 7ने 28ला डिवाइड करू शकतो. 7 1s are 7 आणि 7 4s are 28. 22 मल्टिप्लाइड बाय 4 किती होतात? येस 88. चला आन्सर्स इथे राईट करून घेऊयात. रेडियस किती आलेला आहे? 14 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स किती आहे? 88 सेंटीमीटर्स. थर्ड नंबरचे पाहूयात आपण आता. थर्ड नंबरला रेडियस मिसिंग आहे, फाइंड आउट करायचं आपल्याला आणि डायमीटर सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. सर्कम्फरन्स इथे आता दिलेला आहे. आता इथे कसं सॉल्व्ह करणार आपण? आपल्याकडे रेडियसही नाही आणि डायमीटरही नाही आहे. दोन्ही आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे आणि सर्कम्फरन्स दिलेला आहे. उलटच दिलं इथे, हो की नाही? आपण काय काय पाहिलं? रेडियसवरून डायमीटर कसा फाइंड आउट करायचा, डायमीटरवरून रेडियस कसा फाइंड आउट करायचा आणि जर रेडियस असेल आपल्याकडे तर सर्कम्फरन्स कसा फाइंड आउट करायचा आणि जर डायमीटर असेल तर सर्कम्फरन्स कसा फाइंड आउट करायचा हे आपण पाहिले. आता इथे सर्कम्फरन्स दिलेला आहे आणि आपल्याला रेडियस आणि डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. अजिबात घाबरायचं नाहीये, खूप इझी आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे की नाही सर्कम्फरन्सचा, सो आपण इझिली व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे? सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी और इथे तुम्ही दुसरा फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकता. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. कारण इथे आपल्याकडे रेडियस सुद्धा नाहीये आणि डायमीटर सुद्धा नाहीये. सो तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. आता इथे आपण सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी हा फॉर्म्युला यूज केलाय. हा फॉर्म्युला यूज करून आपण डायमीटर फाइंड आउट करू शकतो आणि जर तुम्ही सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला इथे यूज केला तर तुम्हाला रेडियस मिळणार आहे. आलं लक्षात? सो आता इथे आपण हा फॉर्म्युला यूज करून डायमीटर आधी फाइंड आउट करून घेऊया. सो सर्कम्फरन्सची काय व्हॅल्यू आहे? 616 सेंटीमीटर इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 विच इज कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय डायमीटर. डी राईट करूयात कारण डायमीटर आपल्याकडे नाही आहे. आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर डीला एकट्यालाच आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार आणि 22/7ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यावं लागणार. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आहे 616. सो ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता इथे 7 डिवाइड होतोय म्हटल्यावर तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा तो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार. सो 616 मल्टिप्लाइड बाय 7 आणि हा जो 22 आहे तो डिवाइड होणार. चला आता इथे आपण व्हॅल्यूज रिड्यूस होत आहेत का पाहूयात. 2ने आपण 616 आणि 22ला दोघांनाही डिवाइड करू शकतो इझिली. सो 2 11s are 22 आणि 2 3s are 6. देन आता इथे 1 आहे का 2च्या टेबलमध्ये? नाही. मग 2 0s are 0. मग 1मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. इथे 16 होणार. मग 2
येस, 8s आर 16, 308. आता या 11ने आपण 308ला डिवाइड करू शकतो का? पहा बरं. 11 1s आर 11 आणि 11 2s आर 22, 8 रिमेनिंग राहणार, मग इथे होणार 88, राईट? सो 11 8s आर 88. 28 मल्टिप्लाइड बाय 7. सो इथे राईट करून घेऊयात. 28 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू डी. 28 7s आर किती? 28 7s आर येस 196. सो डायमीटर इथे किती आलेला आहे? 196. इथे राईट करून घेतला आपण. डायमीटर 196. आता डायमीटर आपल्याला मिळालेला आहे, यावरून आपण रेडियस इझिली फाइंड आउट करू शकतो की नाही? काय फॉर्म्युला आहे रेडियस फाइंड आउट करण्याचा? जर आपल्याकडे डायमीटरची लेंथ आहे 196, सो मग रेडियस कसं फाइंड आउट करणार? रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2, हो ना? सो चला फाइंड आउट करूयात. डायमीटर आहे 196 डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड करूयात 196ला. 2 9s आर 18, 1 रिमेनिंग राहिला इथे, मग 2 8s आर 16, 98. सो इथे रेडियस किती आलेला आहे? 98. राईट करून घेऊयात इथे टेबलमध्ये रेडियस 98. चला आता 4 नंबरचं सॉल्व्ह करूयात. 4 नंबरला सुद्धा सर्कम्फरन्स दिलेला आहे आणि फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे रेडियस अँड डायमीटर. सो सेम वेने आपण फाइंड आउट करणार आहोत रेडियस आणि डायमीटर. सर्कम्फरन्स इथे दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर. आता इथे डेसिमलमध्ये दिलेलं आहे, हो की नाही? 72.6 सेंटीमीटर्स. चला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला यूज करूया. तिथे सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. सर्कम्फरन्स आहे 72.6 इज इक्वल टू 22/6 मल्टिप्लाइड बाय डायमीटर. डायमीटर फाइंड आउट करायचं आहे म्हणून त्याला एकट्याला राईट हँड साईडला ठेवूयात आणि 22/7 याला आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचा आहे. सो हा जो डिव्हिजनमधला 7 आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार आणि 22 कुठे येणार? डिव्हिजनमध्ये. सो सर्कम्फरन्स ॲज इट इज राईट करून घेऊयात. 72.6 मल्टिप्लाइड बाय काय करणार? हा 7 आणि 22 डिवाइड होणार. चला डिव्हिजन करा. आता इथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो का? तर हो, इझिली करू शकतो. 2 11s आर 22, देन 2 3s आर 6, 1 रिमेनिंग राहिला इथे, मग 12 होणार इथे. 2 6s आर 12. आता इथे हा जो डेसिमल पॉईंट आहे तो न विसरता इथे देऊन घ्यायचा आहे. सो डेसिमल पॉईंट दिला. आता 2 3s आर 6. आता इथे याला आणखीन आपण डिवाइड करू शकतो का? तर हो, 11 ने करू शकतो की नाही? 11 1s आर 11 आणि 11 3s आर 33. 36 मधून 33 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात, मग इथे होणार 33. पण त्याही आधी हा जो डेसिमल पॉईंट आहे तो इथे देऊन घेऊयात. सो डेसिमल पॉईंट दिला. आता 11 3s आर 33. सो 3.3 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू डी. 3.3ला 7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येते? हे पहा. 3.3ला 7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येते 23.1. इथे राईट करूया. डी इज इक्वल टू 23.1. चला तर मग इथे आपण डायमीटर राईट करून घेऊयात. 23.1 सेंटीमीटर्स. आता डायमीटरवरून आपण रेडियस इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. सो डायमीटर आहे 23.1. सो 23.1 डिवायडेड बाय 2. आता इथे 23.1ला 2 ने कसे डिवाइड करणार? इथे हा डेसिमल नंबर आहे ना, तर इथल्या इथे काटाकाटी करून जर आपण डिवाइड केले तर व्यवस्थित कळणार नाही. त्यामुळे लॉंग डिव्हिजन मेथडने कसे डिवाइड होते ते पाहूया. सो हे पहा, अशा प्रकारे डिव्हिजन आपण करूया. 2 1s आर 2, 2 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यावर 0, मग हा जो 3 आहे नेक्स्ट नंबर, नेक्स्ट डिजिट तो खाली येणार. सो अगेन 2 1s आर 2, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो कोशंटमध्ये ॲज इट इज इथे आपण वरती देऊन घ्यायचा, कारण नेक्स्ट नंबर इथे डेसिमल आहे की नाही? नेक्स्ट काय आहे? डेसिमल आहे, म्हणून कोशंटमध्ये डेसिमल देऊन घ्यायचा. आता हा जो नेक्स्ट आहे 1 तो खाली घेऊयात. 2 5s आर 10.
11 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. आपल्याला रिमाइंडर 0 यायची वाट पाहायची आहे. जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत डिवाइड करत राहायचं आहे. सो आता इथे आपण डेसिमल पॉईंट घेतलेला आहे की नाही 1, मग हवे तितके 0 आपण ॲड करत जाऊ शकतो. सो इथे 1 0 घेऊयात, 10 झाला. सो 2 5 आर 10. 10 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. काय आला क्वोशंट? 11.55. सो इथे आपला रेडियस आलेला आहे 11.55 सेंटीमीटर्स. राईट करून घेऊयात. रेडियस इज इक्वल टू 11.55 सेंटीमीटर्स. क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. इफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर्स, फाइंड इट्स रेडियस. किती इझी क्वेश्चन आहे. सर्कम्फरन्स आपल्याला दिलेला आहे 176 आणि रेडियस फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला यूज करून आपण रेडियस इझिली फाइंड आउट करू शकतो. आपल्याला माहीत आहे सर्कम्फरन्सचा काय फॉर्म्युला आहे. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. आता इथे आपण सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला का यूज केला. याऐवजी सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी हा फॉर्म्युला का नाही यूज केला. कारण आपल्याला रेडियस फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. म्हणून आपण सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. जर डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलं असता तर आपण सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी हा फॉर्म्युला यूज केला असता. आलं ना लक्षात. चला आता आपण व्हॅल्यूज इथे पुट करूयात. सो सर्कम्फरन्स आहे 176 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय आर. आता इथे आपण यालाच असे राईट करू शकतो. 176 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय आर. बरोबर की नाही. आता या आरला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला आपल्याला ठेवायचं. मग हे जे नंबर्स आहेत 2 मल्टिप्लाइड बाय 22/7 हे कुठे जाणार. हे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाणार आणि इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आहे 176. सो लेफ्ट हँड साईडला जाताना काय चेंजेस होणार. डिव्हिजनमधले नंबर्स मल्टिप्लिकेशनमध्ये चेंज होणार आणि मल्टिप्लिकेशनचे नंबर्स डिव्हिजनमध्ये. सो इथे 7 डिवाइड होतोय म्हटल्यावर इथे तो मल्टिप्लाय होणार आणि 2 मल्टिप्लाइड बाय 22 हे जाणार डिव्हिजनमध्ये. चला आता सॉल्व्ह करूयात. सो इथे काय 22 1 जार 22. तुम्हाला 22चा टेबल येत असणार ना. सो 22 1 जार 22 आणि 22 8 जार 176. आता या 2ने 8ला इझिली डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2 अँड 2 4 जार 8. काय रिमेनिंग आहे आता इथे 4 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू आर. 4 7 जार 28. सो 28 इज इक्वल टू आर. आरची काय व्हॅल्यू आली 28 सेंटीमीटर्स. आर म्हणजे काय रेडियस. आपण फाइंड आउट केलं की नाही आता इथे रेडियस. मग किती आला 28. सो फायनल आन्सर राईट करूया. द रेडियस ऑफ द सर्कल इज 28 सेंटीमीटर्स. चला क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. लक्षात घ्या एक सर्क्युलर गार्डन आहे त्याचा रेडियस दिलेला आहे 56 मीटर्स. व्हॉट वुड इट कॉस्ट टू पुट अ 4 राऊंड फेन्स अराउंड दिस गार्डन ॲट अ रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. आता इथे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. या गार्डनच्या भोवती फेन्स बांधायचा आहे आणि फेन्सचे किती राऊंड्स घ्यायचे आहेत 4 राऊंड्स घ्यायचे आहेत. बरोबर. या गार्डनच्या भोवती फेन्स बांधायचं आहे म्हणजेच सर्क्युलर गार्डन आहे की नाही. म्हणजे या सर्कलचा सर्कम्फरन्स झाला. या सर्कम्फरन्सवर फेन्स बांधायचा आहे. आलं लक्षात. आणि फेन्सचे किती राऊंड्स घ्यायचे आहेत तर 4 राऊंड्स घ्यायचे आहेत. म्हणजे इथून चालू केल्यानंतर असं इथे पूर्ण एक राऊंड कंप्लीट झाल्या इथे एक राऊंड कंप्लीट होणार. मग असे 4 राऊंड्स घ्यायचे आहेत फेन्सचे. आलं का लक्षात. 56 मीटर्स रेडियस दिलेला आहे. त्यावरून आपण या सर्कलचा सर्कम्फरन्स फाइंड आउट करू शकतो. सर्कम्फरन्स आपण फाइंड आउट केला म्हणजे एक राऊंडचा फेन्सचा एक राऊंड किती लागेल ते आपल्याला मिळणार आहे. मग त्यावरून आपण इझिली आपल्या आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. ओके नाही. चला आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात म्हणजे तुम्हाला कळणार आहे. सो रेडियस दिलेला आहे 56 मीटर्स. सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय फॉर्म्युला यूज करणार लक्षात घ्या. रेडियस दिलेला आहे की नाही. मग काय फॉर्म्युला करणार. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. व्हॅल्यूज टाकूयात आपण. 2 मल्टिप्लाइड बाय 22/7 मल्टिप्लाइड बाय आर. आर आहे 56.
7ने 56ला डिवाइड करू शकतो की नाही. 7 1 जार 7, 7 8 जार 56. रिमेनिंग काय आहे आता इथे 2 मल्टिप्लाइड बाय 22 मल्टिप्लाइड बाय 8. 22 2 जार 44, 44 मल्टिप्लाइड बाय 8 किती येतं 352. सो सर्कम्फरन्स आलेला आहे सर्क्युलर गार्डनचा 352 मीटर्स. आता इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, फेन्सिंगचा 1 राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वायर लागणार. 1 राऊंड म्हणजे सर्कम्फरन्स की नाही. सो फेन्सिंगचा 1 राऊंड इज इक्वल टू सर्कम्फरन्स. लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड फॉर 1 राऊंड ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू सर्कम्फरन्स. आणि किती राऊंड कंप्लीट करायचे आहेत 4 राऊंड करायचे आहेत फेन्सचे, हो ना. सो इथे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करूयात. लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड फॉर 4 राऊंड्स ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू, येस 4 राऊंड करायचे आहेत की नाही. 1 राऊंडला किती लागतंय 352 मीटर्स. सो 4 मल्टिप्लाइड बाय सर्कम्फरन्स. 4 मल्टिप्लाइड बाय सर्कम्फरन्स किती आलेला आहे 352 मीटर्स. सो मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 1408 मीटर्स. सो 1408 मीटर्स इतकी वायर लागणार आहे फेन्सिंगची 4 राऊंड्स कंप्लीट करण्यासाठी. आता आपल्याला लेंथ मिळाली की किती वायर लागेल. सर्क्युलर गार्डनला फेन्सिंगचे 4 राऊंड्स मारायचे आहेत म्हटल्यावर आपल्याला 1408 मीटर्स इतकी वायर लागणार आहे. आता वायरचा रेट त्यांनी दिलेला आहे. काय रेट दिलाय 40 रुपीज पर मीटर. पर मीटर 40 रुपीज आहेत म्हटल्यावर 1400 मीटर्सला किती रुपीज लागतील. किती इझी आहे, किती इझिली आपण फाइंड आउट करू शकतो की नाही. कॉस्ट ऑफ वायर पर मीटर इज इक्वल टू 40 रुपीज. then total cost is equal to length of wire required multiplied by cost of the wire. length of wire required किती आहे 1408 multiplied by cost किती आहे 40. 1408 ला 40 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 56,320. सो 56,320 रुपीज लागतील या सर्क्युलर गार्डनला 4 राऊंड्सचे फेन्सिंग करण्यासाठी. चला फायनल आन्सर राईट करूयात. द टोटल कॉस्ट टू पुट अ 4 राऊंड्स फेन्स अराउंड द गार्डन इज 56,320 रुपीज. नाव लेट अस सॉल्व क्वेश्चन नंबर 4. पण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करण्याआधी आपण एक कन्सेप्ट समजून घेऊयात. आता इथे असं समजा की हे तुमच्या सायकलचं चाक आहे आणि तुमच्या सायकलच्या चाकाला तुम्ही इथे एक मार्किंग करून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सायकलचं चाक रोटेट करून हे मार्किंग पुन्हा त्याच ठिकाणी आणायचं आहे. मग तुम्ही काय कराल हे पहा. तुम्ही अशा प्रकारे रोटेट करणार. रोटेट केल्यानंतर हे मार्किंग इथे आलं. आणखी थोडे पुढे ढकलल्यानंतर चाकाला मार्किंग येणार इथे. आणखी पुढे तुम्ही थोडंसं ढकलल्यावर नंतर मग पुन्हा ते मार्किंग आहे त्या ठिकाणी येणार. म्हणजे तुम्ही केलेले मार्किंग पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी तुमच्या चाकाला काही डिस्टन्स कव्हर करावे लागले, बरोबर. मग हे जे डिस्टन्स तुमच्या चाकाला कव्हर करावे लागलेले आहे ते डिस्टन्स इज इक्वल टू सर्कलचा सर्कम्फरन्स असे आपण म्हणू शकतो, हो की नाही. आता जर तुम्ही एखादा सर्कल घेतला आणि त्या सर्कलला तुम्ही तोडलं आणि स्ट्रेट केलं तर ते काय होणार आहे डिस्टन्स होणार आहे की नाही. आलं का, येते का तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं आहे. म्हणजे सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे त्या सर्कम्फरन्सला जर आपण अशा प्रकारे स्ट्रेट केलं तर सेमच लेंथ होते, हो की नाही. त्याचप्रमाणे इथे तुमच्या या सायकलचं चाक आहे त्या सायकलला तुम्ही पूर्ण वन टाइम रोटेट केल्यानंतर त्याला इतकं डिस्टन्स कव्हर करावं लागलेलं आहे. म्हणजे 1 रोटेशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स आपण म्हणू शकतो सर्कलचा. जर 4 रोटेशन्स कंप्लीट केले तुमच्या सायकलच्या चाकाने तर आपल्याला किती टाइम्स सर्कम्फरन्स घ्यावं लागेल 4 टाइम्स सर्कम्फरन्स घ्यावं लागेल. असे जर 100 रोटेशन्स तुमच्या सायकलच्या चाकाने कंप्लीट केले तर सर्कम्फरन्स किती टाइम्स घ्यावा लागेल 100 टाइम्स घ्यावा लागेल, हो की नाही. आता तुम्हाला किती टाइम्स तुमच्या सायकलच्या चाकाने रोटेशन केलेलं आहे हे माहीत नाहीये तर आपण काय म्हणू
डिस्टन्स कवर्ड इन वाय रोटेशन्स इज इक्वल टू किती टाइम्स सर्कम्फरन्स, वाय मल्टिप्लाइड बाय सर्कम्फरन्स. बरोबर की नाही. आता यावरून तुमच्या काय लक्षात येत आहे की जर डिस्टन्स दिलेला असेल तर त्यावरून किती रोटेशन्स झाले हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो सर्कम्फरन्स वरून, हो ना. मग त्यासाठीचा एक फॉर्म्युला इथे आपण तयार करू शकतो. कसा तयार होऊ शकतो हे पहा. डिस्टन्स कवर्ड, किती डिस्टन्स कवर्ड केलेला आहे, इज इक्वल टू नंबर ऑफ रोटेशन्स. नंबर ऑफ रोटेशन्स हे पहा, डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू नंबर ऑफ रोटेशन्स मल्टिप्लाइड बाय सर्कम्फरन्स. चला, आता तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात आलाच असणार कारण आपण इथे व्यवस्थित सगळं समजून घेतलेलं आहे. आता आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. त्याआधी रीड करूयात व्यवस्थित की काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. द व्हील ऑफ अ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. बुलक कार्टचं व्हील आहे, या व्हीलचा डायमीटर किती आहे 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन्स विल द व्हील कम्प्लीट ॲज द कार्ट ट्रॅव्हल्स 1.1 किलोमीटर्स. बुलक कार्टला 1.1 किलोमीटर्स इतके डिस्टन्स कव्हर करण्यासाठी बुलक कार्टच्या व्हीलला किती रोटेशन्स कंप्लीट करावे लागतील. सो इथे बुलक कार्टच्या व्हीलचा आपल्याला डायमीटर दिलेला आहे 1.4 मीटर्स आणि डिस्टन्स इथे बुलक कार्टला किती कंप्लीट करायचे आहे तर 1.1 किलोमीटर्स इतके डिस्टन्स कंप्लीट करायचे आहे. आता इथे लक्षात घ्या, बुलक कार्टचा डायमीटर दिलेला आहे. या डायमीटरवरून आपण बुलक कार्टचा सर्कम्फरन्स इझिली फाइंड आउट करू शकतो आणि आपल्याला तर माहीतच आहे की व्हीलचं 1 रोटेशन इज इक्वल टू सर्कम्फरन्स असतं, हो ना. चला तर मग सर्कम्फरन्स फाइंड आउट करूयात. फॉर्म्युला काय आहे, सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय डायमीटर 1.4 मीटर्स. 7 ने 1.4 ला डिवाइड करूयात. 7 1s are 7, देन 7 zeros are 0. 1 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार, मग इथे 14 होणार. पण त्याही आधी हा जो डेसिमल पॉईंट आहे तो ॲज इट इज देऊन घेऊयात. देन 7 2s are 14. 22 मल्टिप्लाइड बाय 0.2 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 4.4 मीटर्स. सो व्हीलचा सर्कम्फरन्स किती आलेला आहे 4.4 मीटर्स. आणि आपल्याला तर माहीतच आहे की काय माहीत आहे आपल्याला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू काय असतं, नंबर ऑफ रोटेशन्स. म्हणजे जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते इज इक्वल टू नंबर ऑफ रोटेशन्स, किती रोटेशन्स झालेले आहेत मल्टिप्लाइड बाय सर्कम्फरन्स. हे तर आपण आत्ताच मागच्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर. मग डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे ते आपल्याकडे आहे 1.1 किलोमीटर्स. नंबर ऑफ रोटेशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि सर्कम्फरन्स तर आपण आत्ताच फाइंड आउट केलेला आहे 4.4 मीटर्स, बरोबर. आता या 4.4 मीटरला आपण इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. सो राईट हँड साईडला रिमेनिंग काय राहणार, नंबर ऑफ रोटेशन्स. आणि 4.4 मीटर्स इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर डिव्हिजनमध्ये चेंज होणार. सो 1.1 किलोमीटर्स अपॉन 4.4 मीटर्स. चला नेक्स्ट पेजवर आपण घेऊयात. आता 1.1 किलोमीटर्स डिवाइड बाय 4.4 मीटर्स. आता इथे युनिट्स डिफरंट आहेत, इथे किलोमीटर आहे आणि इथे मीटर आहे. मग डिव्हिजन कसे करणार, डिव्हिजन करण्यासाठी युनिट्स सेम असावे लागतात. चला तर मग युनिट सेम करून घेऊयात. किलोमीटरला मीटरमध्ये चेंज करूयात आणि आपल्याला तर माहीतच आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर्स. चला तर मग आपण इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 1.1 मल्टिप्लाइड बाय 1000. आता 1000ने का मल्टिप्लाय केलेलं आहे, कारण आपल्याला किलोमीटरचे मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचे हो की नाही. इथे कारण राईट करूयात की का आपण मल्टिप्लाय केले 1000ने, ॲज 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर्स. चला मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येते 1100 मीटर्स डिवाइडेड बाय
4.4 मीटर्स. झाले, दोन्हीकडे सेम युनिट झाले. आता हे डिव्हिजन करणार कसे? कारण इथे डेसिमल पॉइंट आहे, हो की नाही? 4.4 ने 1100 ला कसे डिवाइड करणार? चला, रफ वर्क मध्ये आपण पाहूयात की 1100 डिवाइडेड बाय 4.4 म्हणजे काय? यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करतो की नाही, 1100 डिवाइडेड बाय 4.4. आणि 4.4 म्हणजे काय? 4.4 म्हणजे जर आपल्याला हा डेसिमल पॉइंट इथून काढून टाकायचा असेल तर आपण काय करतो? हे पहा, अशा प्रकारे करतो की नाही, 10 ने डिवाइड करतो. 10 ने डिवाइड केल्यानंतर हा डेसिमल पॉइंट जातो. डेसिमल पॉइंट याचाच अर्थ काय की डिवाइडेड बाय 10 असतं. आता इथे आपल्याला डिव्हिजन करायचंय. कसे आपण डिव्हिजन करतो? तर रेसिप्रोकल करतो. माहिती आहे ना तुम्हाला रेसिप्रोकल? सो 1100 मल्टिप्लाइड बाय रेसिप्रोकल म्हणजे काय? उलटा पुलटा. 10 जाणार न्यूमरेटर मध्ये आणि 44 येणार डिनॉमिनेटर मध्ये. सो 10 मल्टिप्लाइड बाय 44. याचाच अर्थ काय? 1100 मल्टिप्लाइड बाय 10 अपॉन 44. आता हे मी डायरेक्ट ही स्टेप खाली राईट करू शकले असते, पण तुम्हाला कळालं नसतं की इथे मल्टिप्लाइड बाय 10 का आले. त्यासाठी आपण हे रफ वर्क केलेले आहे. चला तर मग ही स्टेप आपण, आता तुम्हाला कळाली असेल की इथे 1100 मल्टिप्लाइड बाय 10 का राईट केले आणि हा डेसिमल पॉइंट कुठे गेला. चला आता इथे राईट करून घेऊयात ॲज इट इज आणि डिव्हिजन करूयात. सो 11 4s are 44, then 11 1s are 11, 11 zeros are 0, 11 zeros are 0. So 100 आलेला आहे इथे. आता या 4 ने या 100 ला आपण इझिली डिवाइड करू शकतो. 4 ने 100 ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 25. सो 25 मल्टिप्लाइड बाय 10 किती येते? 250 इज इक्वल टू नंबर ऑफ रोटेशन्स. म्हणजे किती रोटेशन्स घ्यावे लागले व्हीलला? 250 रोटेशन्स घ्यावे लागणार. तेव्हा 1.1 किलोमीटर इतके डिस्टन्स ट्रॅव्हल करता येणार. चला, आपल्याला आन्सर मिळाले की नाही? चला इथे राईट करून घेऊया आपले फायनल आन्सर. द व्हील ऑफ द बुलक कार्ट विल कम्प्लीट 250 रोटेशन्स ॲज द कार्ट ट्रॅव्हल्स 1.1 किलोमीटर्स.